हा महाराष्ट्र कोणाचा? तर हा महाराष्ट्र संतांचा. हा महाराष्ट्र कोणाच्या विचाराने चालतो? तर शिवछत्रपतींच्या विचाराने हा महाराष्ट्र चालतो. कोणाच्या घटनेनुसार चालतो? तर बाबासाहेबांच्या घटनेमुळे चालतो. अशी जी सर्व संतांची, विचारवंतांची, राजा महाराजांचा हा वारसा लाभलेला हा माझा महाराष्ट्र. पण त्या वारशीला कुठेतरी तडा जातो आहे असं मला वाटतं. कारण दर दिवशी नवीन एक घटना महाराष्ट्र राज्यामध्ये घडते आणि ती बघितल्यानंतर मला असं वाटतं की आपण त्याच महाराष्ट्रात होतो आहे ज्या महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या संतांचा, मोठमोठ्या विचारवंतांचा, राजा महाराजांचा जन्म झाला. त्या राजा महाराजांचा, विचारवंतांची पुस्तकं वाचून आपण ज्या महाराष्ट्राचा इतिहास मुखोद्गत केला, पण अवगत करण्यात आपण मागे पडलो असं मला वाटतं. कारण मन सुन्न करणाऱ्या अशा या घटना बघितल्यानंतर असं मला वाटते की तोच महाराष्ट्र आहे का, ज्या महाराष्ट्रासाठी ज्या माणसांनी रक्त सांडलं, ज्या माणसांनी आपल्या विचारांची देणगी आपल्याला देऊन महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न केला, पण ते प्रयत्न आज कुठेतरी फेल झाले असं वाटतं. या गोष्टीला जबाबदार कोण आहे? या गोष्टीला सर्वस्वी जबाबदार आपणच आहोत. कारण ज्या माणसांनी अहोरात्र कष्ट करून महाराष्ट्र हा देश घडवण्याचं कार्य केलं, त्या माणसांना आपण फक्त पुस्तकातच किंवा एका लायब्ररीमध्येच बंद करून ठेवलं. ती विचार महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यात काहीतरी आपल्या कमतरता पडते. नरसापूरची घटना ऐकल्यानंतर असं वाटतंय की बस संपलं, याच्यापेक्षा नीच अजून काहीच असू शकत नाही. काहीच. खेद आहे आणि या गोष्टीचा मी धिक्कार करतो, निषेध करतो.